लातूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये राहणारी तरुणी होती। महाविद्यालयामध्ये कॉलेजचं शिक्षण घेत होती आणि ती तिच्या कुटुंबाबरोबर राहत होती। मग नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होती, येत होती, तिचं कॉलेजसुद्धा चांगल्या पद्धतीनं करत होती। मग काही कामानिमित्त तिला त्या ठिकाणी फोटो काढण्याची गरज पडली, म्हणून तू फोटो काढण्यासाठी जवळच्या एका फोटो स्टुडिओमध्ये गेली। मग फोटो स्टुडिओमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी फोटो स्टुडिओ आहे त्या ठिकाणच्या एका व्यक्तीबरोबर या तरुणीची ओळख झाली। मग ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। मग नेहमी येणं जाणं, बोलणं चालणं सुरू झालं। मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात रूपांतर झाल्यानंतर तो जो फोटो स्टुडिओवाला व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। पण मात्र ती जी तरुणी आहे ती 18 वर्षाची नव्हती। 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं, 16-17 असं तिचं वय होतं। पण मात्र तरीसुद्धा तिनं त्या तरुणाबरोबर मैत्री केली होती। पण आता मैत्रीच्या नात्यामध्येच त्या तरुणानं त्या तरुणीला म्हणजे त्या पोरीला प्रेमाचं आश्वासन दिलं। माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू खूप मोठ्या प्रमाणात आवडतेस, असं गोड गोड बोलून तिला जवळच्याच एका लॉजवर नेलं आणि लॉजवर नेऊन एक रूम बुक केली। रूममध्ये गेल्यानंतर त्या तरुणीच्या अंगावरचे कपडे काढले, स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले, रूमचा दरवाजा लावला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे लातूर जिल्ह्यातील मुरुड गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारी 16-17 वर्षाची तरुणी होती आणि ती तिच्या कॉलेजला शिक्षण घेऊन जाणं येणं करत होती। मग असं करत असताना एक दिवस जेव्हा ती फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी गेली तेव्हा तिथं तिची एक या आरोपी तरुणासोबत ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि आजकाल प्रेमात रूपांतर झालं की प्रेमामध्ये सगळ्यात अगोदर लॉजवरच नेलं जातं। त्याच पद्धतीनं त्या तरुणानं त्या तरुणीला जवळच्या एका लॉजवर नेलं, रूम घेतली, रूमचा दरवाजा लावून घेतला, त्या पोरीच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, स्वतःच्या अंगावरचे कपडे काढले आणि त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं। पण मात्र त्या तरुणीनं त्याला विरोधसुद्धा केला नाही, ती त्याला काहीसुद्धा म्हणली नाही। याचं कारण होतं कारण की त्यानं तिला दारू पाजली होती आणि दारूमध्येच गुंगीचं औषधसुद्धा मिसळलेलं होतं। तिला एवढी नशा आली की ती नेमकी काय करते काय नाही हे सुद्धा तिला समजत नव्हतं आणि हाच तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होता। पण मात्र हे सगळं करत असताना त्या तरुणानं त्याचा मोबाईल त्याच लॉजमध्ये एका ठिकाणी लपवून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये या दोघांचं सगळं कृत्य रेकॉर्ड होत होतं आणि त्या मोबाईलमध्ये हा सगळा नंतर पाहत होता। अशा पद्धतीने त्या तरुणीसोबत हे सगळं केल्यानंतर जेव्हा ती तरुणी शुद्धीवर आली, घडलेला संपूर्ण तिला प्रकार समजला, तेव्हा तिनं त्याला जाब विचारायला सुरुवात केली। तेव्हा यानं तिला सांगितलं की जे झालं ते होऊ दे, पण मात्र ही गोष्ट कोणाला सांगू नको, काही नको, कारण की तुझा व्हिडिओ माझ्याजवळ आहे। जर तू कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुझा व्हिडिओ मी सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी त्या तरुणीला दिली। आता व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं, धमकीनं ती तरुणी घाबरलेली होती, म्हणून तिनं ही घटना कोणालाही सांगितली नाही, काहीही सांगितली नाही। अशा पद्धतीनं या दोघा जणांची त्याच पद्धतीनं सगळं काही सुरू होतं। जेव्हा जेव्हा त्या तरुणाच्या मनात यायचं तेव्हा तेव्हा तो तिला बोलून घ्यायचा, आली नाही तर व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी द्यायचा आणि धमकी देऊन सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉजवर न्यायचा आणि मनाप्रमाणे करायचा। आता हा प्रकार मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सुरू होता। पण मात्र एक दिवस जेव्हा त्या तरुणीचे वडील हातामध्ये मोबाईल घेऊन सोशल मीडिया बघत होते तेव्हा त्यांच्या मोबाईलवर त्यांच्याच पोरीचा नको तसा व्हिडिओ आला आणि स्वतःच्या बापानं जेव्हा त्यांच्याच पोरीचा नको तसा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। जेव्हा त्यांच्या पोरीला त्यांनी जाब विचारला तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की तिच्यासोबत नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीनं घडलंय। हा सगळं घडल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या तरुणीला घेतलं, पोरीला घेतलं, जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दाखल केली आणि तक्रारीमध्ये सांगितलं की हे जे त्या पोरीचं कुटुंब आहे हे मूळचं बंगालचं आहे,
ते बंगाली आहेत आणि कामधंद्यासाठी या मुरुड गावामध्ये आलेले होते. घराचा उदरनिर्वाह करत होते. तिचे वडील मिळेल ते काम करून घर चालवायचं काम करत होते. तर पोरगी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती आणि तिची ओळख त्या तरुणासोबत झाल्यानंतर त्यानं तिची फसवणूक करून अशा पद्धतीनं केलेलं आहे. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रक्रियेला गांभीर्यानं घेतला असून तो जो आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता ज्या पद्धतीनं तरुणीनं सांगितलेलं आहे खरंच त्या पद्धतीनं घडलेलं आहे का, तिच्या याच्यामध्ये किती प्रमाणात सहभाग आहे, त्या आरोपीनं आणखी कोणाकोणासोबत अशाच पद्धतीनं केलेला आहे का, या संपूर्ण प्रकारांचा तपास पोलीस करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडतं, कोणी लग्नाचं, कोणी नोकरीचं, कोणी पैशाचं आमिष देतं आहे आणि कशा पद्धतीनं करतं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या संपूर्ण घडलेल्या घटनेवर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका.